प्रियंका किचन चॅनलमध्ये तुमचं पुन्हा स्वागत आहे. आज आपण भरलेलं कारलं बनवणार आहोत आणि ते कडू लागू नये म्हणून काही टिप्स पण सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर हे कारलं तुमची मुलं खात नसतील तर मुलंसुद्धा खातील ही मी गॅरंटी देते. तर आपण हे भरलेलं कारलं बनवायचं आहे. तर खूप सोप्या पद्धतीचं आहे. मुलांच्या डब्यालासुद्धा तुम्ही देऊ शकता आणि खूप वेळ पण लागत नाही. घरच्या घरी कमी साहित्यापासून आज आपण बनवणार आहोत भरलेलं कारलं. तर आपण आता चला सुरुवात करूया. इथे मी पावशेर कारलेले घेतलेले आहे, मध्यम आकाराचे थोडेसे, खूप बारीक पण छोटे पण नाही, खूप मोठे पण नाही, अशा पद्धतीचे आपण हे कारले घेणार आहोत. आता हे कारले आपण मधून कट मारून घेणार आहोत आणि याच्यामध्ये आपल्याला मीठ भरून त्याला शिजून घ्यायचं आहे. आता हे मी कट करून घेतलेले आहे कारले. आता याच्यामध्ये आपल्याला मीठ भरायचं आहे. तर इकडे मी मीठ टाकणार आहे. तुमच्याकडे जाड मीठ असेल तरी टाकलं तरी चालेल. तर मी म्हटलं होतं ना, तर कारलं कडू लागू नये म्हणून काय टाकायचं, याच्यात मी एक चिंचाचं बोटूक टाकणार आहे आणि वरून थोडंसं पाणी टाकणार आहे. आता चिंचेच्या बोटूकने ना कडवटपणा मरून जातो. इकडे आपण गॅस पेटवणार आहोत आणि कारलं शिजून घेणार आहोत. कारलं आता इकडे मी गॅसवर ठेवलेलं आहे आणि गॅसवर शिजून घेणार आहोत. तोपर्यंत आपण सारणाची तयारी करून घेऊया. इकडे मी फुटाणे घेतलेले आहे, त्याची साल काढली आहे, थोडंसं लसूण घेतलं आहे, कोथिंबीर, खोबरं घेतलेलं आहे आणि अद्रक घेणार आहोत. अद्रकचे छोटे छोटे पीसेस कट करून घेणार आहोत. आता अद्रकचे छोटे छोटे तुकडे मी करून घेतलेले आहेत. त्यानंतर एक कांदा घेणार आहे. कांद्याला पण बारीक चिरून घ्यायचं आहे, कारण कांदा टाकायचा आहे, त्याने चव पण खूप भारी येते. आता इकडे आपण कढई गरम झाल्यानंतर त्यात थोडंसं तेल टाकणार आहोत. कांदा परतून घेणार आहोत. कांदा मस्तपैकी लालसर करून घ्यायचा आहे. तर तुम्ही कुठल्या गावातून बघत आहात तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. आता आपण इकडे कांदा चांगला परतून घेणार आहोत. त्यानंतर यामध्ये अद्रक आणि लसूण टाकणार आहोत. याला पण थोडंसं कांद्यामध्ये परतून घेणार आहोत. आता आपला कांदा हलकासा भाजल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये खोबरं टाकायचं आहे आणि थोडंसं तेल पण टाकायचं आहे. तेलाने कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. आता आपला हा मस्तपैकी थोडासा लालसर झालेला आहे कांदा. आता याच्यामध्ये आपल्याला खोबरं टाकायचं आहे, किसलेलं खोबरं टाकायचं आहे आणि आपण त्याला कांद्यामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. आता इथे मी कांदा आणि खोबरं व्यवस्थित भाजून घेणार आहे. आता आपलं हे भाजल्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि थंड होऊ द्यायचं आहे. आता इकडे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं काढून घेतलं आहे. त्यात आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे. नंतर फुटाणे आहे, थोडीशी साल राहू दिलेली आहे मी. आता ते फुटाणं पण टाकायचे आहे आणि आपण हे मिक्सरला चांगलं चिकन वाटून घ्यायचं आहे. इकडे आपले कारले पण शिजत आलेले आहे. आता आपण कारल्याला स्वच्छ धुवून आणि 2-3 पाण्याने धुवून घेणार आहोत आणि कारल्यामधल्या बियासुद्धा काढून घ्यायच्या आहे. तर हाताच्या साहाय्याने काढा. गरम असेल तर तुम्ही चमच्याचा वापर करून काढू शकता. इथे मी चमचा घेतलेला आहे आणि सर्व बिया कारल्यामधल्या काढून घ्यायच्या आहे. आता इथे सर्व बिया काढून स्वच्छ धुवून घेतले आहे कारले मी. आता इकडे हे मी वाटण पण बारीक करून घेतलेलं आहे. आता एका प्लेटमध्ये मी कारलं काढून घेतलेलं आहे. आता आपल्याला यामध्ये सारण भरायचं आहे. आता एका साईडला मी हे वाटलेलं सारण काढून घेणार आहे खोबऱ्याचं. आता या सारणामध्ये आपल्याला काही मसाले पण ॲड करायचे आहे. यामध्ये थोडंसं मी काळा मसाला टाकणार आहे, गरम मसाला साधारण 2 चमचे टाकणार आहे. तुम्हाला तिखट पाहिजे असेल तुम्ही जास्त टाकता. थोडं लाल तिखट, 1 चमचा मीठ आणि आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता याला मी मिक्स करणार आहे. आता हे मिक्स झालेलं आहे. आपण कारलं घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपण हा मसाला भरणार आहोत. हा दाबून व्यवस्थित मस्त भरून घ्यायचा आहे. असे मी अजून सर्व कारल्यांमध्ये मी भरून घेणार आहे. आता मी कारल्यामध्ये सर्व मसाले भरून घेतलेले आहे. आता आपण कढई गरम करायला ठेवायची आहे आणि त्याच्यामध्ये तेल टाकून आपली कढई गरम व्हायला ठेवली आहे. आता त्याच्यामध्ये आपण भरलेले कारले सोडणार आहोत. इकडे आपली कढई गरम झालेली आहे. आता मी जे कारले भरले होते ते आपण तेलामध्ये सोडणार आहोत.
आता मी सर्व कारले व्यवस्थित कढईमध्ये सोडून आणि त्याला थोडं थोडं फ्राय करून घेणार आहे. आता याला थोडंसं हलकंसं मस्त ब्राऊन होईस्तोवर आपल्याला कारल्याचा मसाला भाजून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपण कारले मस्त तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता एकदम मस्त असे आपले कारले फ्राय करून झालेले आहे. तर तुम्ही एक सोडून दोन दोन कारले खाल पोटभर. आता मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे. आपली गरमागरम खाण्यासाठी कारल्याची सुकी भाजी बनवून तयार आहे. तर कसा वाटला व्हिडिओ तर नक्की शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि लाईक करायला बी विसरू नका.